आपण आहोत परळी बसस्थानक या ठिकाणी। आपण पाहू शकतात या ठिकाणी गेली 4 ते 5 वर्ष झालं बसस्थानकाचे भूमिपूजन करण्यात आले होतं, परंतु कुठल्याही पद्धतीने बसस्थानक झालेलं नव्हतं। आता आपण पाहू शकतात या ठिकाणी बसस्थानक आता पाडण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी सर्व बोर्ड काढण्यात आलेले आहेत। प्रवाशांसाठी बसची सुविधा समोरच्या बाजूला करण्यात आलेली आहे। परळीतील हे महत्त्वाचं बसस्थानक मानले जात आहे, कारण की परळीमध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी 5व्या क्रमांकाचे प्रभू वैजनाथाचे ज्योतिर्लिंग आहे। त्यासाठी राज्यात नव्हे तर परराज्यातून देखील भाविक या ठिकाणी येत असतात। त्यामुळे बसस्थानकाची अत्यंत दूर अवस्था झाली होती। या ठिकाणी धुळीचं साम्राज्य होतं। पाऊस आल्याच्या नंतर चिखलमय वातावरण व्हायचं आणि या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे उपाहारगृह गेली 5 वर्षापासून बंद होते। आता कुठेतरी नवीन उपाहारगृह तयार होणार आहे, नवीन बसस्थानक तयार होणार आहे। आता सर्व प्रवाशांची प्रतीक्षा आता बसस्थानक चांगलं होईल या आशेकडे लागलेली आहे आणि लवकरच हे बसस्थानक पूर्ण व्हावी अशी मागणी आता प्रवासी करत आहेत। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।